ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब, हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा। नव्या वक्फ कायद्यातील 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती, 7 दिवसात उत्तर देण्याचे केंद्र सरकारला आदेश, तर संपूर्ण वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती नसल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट। बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप। नाशिक हिंसा प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल, संशयित आरोपींमध्ये काँग्रेस तसंच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश। 2 ते 3 दिवसांपासून माथी भडकवण्याचा प्रयत्न, नाशिक पोलीस आयुक्तांची हिंसाचाराबाबत माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती, घटनेच्या वेळी काठेगल्लीत 96 दुचाकी आल्या कुठून, प्रश्न अनुत्तरित। घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अवमानकारक वागणूक दिल्याचा आरोप, कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा एकदा सोसायटीत धाव। सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडल्याचाही दावा। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यामध्ये दाखल, उद्या बीड पोलिसांना शरण येणार, तर कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचे सर्व पुरावे असल्याचा कासलेंचा दावा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर, अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस, विधानसभेला निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली केली, काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधेंची याचिका, उत्तर सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश। काँग्रेस नेते संग्राम थोपटे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगचा विस्तार करण्याच्या तयारीत, मुंबई पुण्यातनं तरुणांच्या भरतीचे प्रयत्न, सूत्रांची माहिती, प्रसिद्धी आणि पैशांचा आमिष। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण, शेगावात केस गळतीनंतर आता नख गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचाही आरोप। 2 दशकांनंतर रशियाने तालिबानला दहशतवादी संघटनेच्या यादीतनं केलं मुक्त, रशियाच्या सुप्रीम कोर्टाचा तालिबानला दिलासा, रशिया आणि तालिबानच्या वाटाघाटीनंतर निर्णय। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।